श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 30 मार्च 2025 वार रविवार रोजी आहे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या दिवशीच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्कीच फायदा होतो. यामुळे आपल्या जीवनातील अडचणी, समस्या, दुःख, दारिद्र्य निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते. गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचे, ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. घरामध्ये बघा, तुम्हाला काही वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारे जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचं आणि सुख समृद्धीचं जाईल. बघा, आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की त्याच्यामध्ये नकारात्मकता साठवण्याची क्षमता असते आणि ही क्षमता अतिशय मोठ्या प्रमाणावरती असते. यामुळे काय होतं की आपल्या घरावरती संकट येत राहतात. आपण खूप देवाची सेवा करत असतो, आपलं वागणं चांगलं असतं, आपण कोणाबद्दल वाईट विचार करत नाही, परंतु आपल्याला कळत नाही की असं का होतंय. आपल्यावर सारखी दुःख, संकट का येतात, सुखाचे दिवस आपल्याला का बघायला भेटत नाही. आणि यामुळेच या काही गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला आनंदाचे, सुखाचे दिवस येतील. आपल्याला माहित आहे की प्रत्येक छोटा मोठा सण, मग ते अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या किंवा चतुर्थी असू द्या, या विशिष्ट दिवशी आपल्याला आपलं घर स्वच्छ करणं किंवा स्वच्छ असणं अधिक महत्वाचं असतं. कारण बघा, जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते आणि सगळ्या देवी देवतांचा देखील वास असतो. नाहीतर बघा, तुमच्या देवाऱ्यामध्ये अतिशय घाण आहे, तो धूळ खात पडलेला आहे, तुमच्या घरामध्ये सगळीकडे घाण आहे, सगळीकडे धूळ जमा झालेली आहे, कचरा जमा आहे आणि तुम्ही 2-2 तास पारायण करताय, याला काहीच अर्थ नाही. तुमचं घर किती स्वच्छ आहे, घरामध्ये किती टापटीपणा आहे, व्यवस्थितपणा आहे, ते तितकंच महत्वाचं असतं. कारण बघा, स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असते, अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो. तर त्यामुळे गुढीपाडवा यायच्या अगोदर तुम्हाला अशा काही वस्तू आहेत ज्यात घरातून बाहेर काढायच्या आहेत. बघा, व्हिडिओच्या माध्यमातून मला जमेल एवढी माहिती मी सणांच्या अगोदर तुमच्यासोबत शेअर करत असते. बघा, आपल्याला असं वाटतं की हे नाही केलं तर काय होतं, याच्यामुळे काय होणार आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण असं नाही, त्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवर होत असतो. आणि बघा, आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत ना, त्यांचा स्वतःचा असा चांगला वाईट जो काय म्हणतात ना, त्यापासून आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं वातावरण निर्माण होतं आणि त्याचा परिणाम नक्कीच आपल्यावर होतो. म्हणून गुढीपाडवा यायच्या अगोदर, नवीन वर्ष सुरू व्हायच्या अगोदर ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत. कारण या वस्तूंमुळे त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, गरिबी येतच. त्यामुळे आपल्याला या वस्तू नक्कीच बाहेर काढायच्या आहेत न चुकता. तर बघा, आता सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये जाळी जळमाटी जी झालेली असतात ती झाडूनी स्वच्छ करायची आहे. बघा, तुम्ही रोज जेव्हा झाडू मारताना तेव्हा झाडू असा भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये किंवा कपाटाच्या साईडून असा नेहमी फिरवून घ्यायची सवय ठेवा. यामुळे आपल्या घराला जाळी जमा होणार नाही. प्रत्येक महिलेला ही सवय असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण झाडू मारतो, लादी पुसतो, त्यावेळेस हे काम देखील आवर्जून करा. त्यानंतर दुसरं म्हणजे आपले जे फॅन असतात त्याच्यावरती पण खूप मोठ्या प्रमाणावर धूळ जमा झालेली असते, ती देखील स्वच्छ करा. त्यानंतर बघा, घरामध्ये तुटकं फुटकं भंगार झालेलं असं सामान असतं. बऱ्याच महिलांना अशी सवय असते की जरी एखादं भांडं तुटलेलं आहे, फुटलेलं आहे, तर ते भंगारमध्ये न टाकता तसंच माळ्यावरती ठेवून द्यायचं. मान्य आहे, महिला या जीव लावून संसार करतात, त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये जीव असतो. परंतु बघा, हे असलेली जे तुटलेली फुटलेली जी भांडी आहेत ती आपण अशीच ठेवली तर त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर निगेटिव्हिटी निर्माण होते. बघा, महिलांना खूप सवय असते
तुम्ही नवीन वस्तू घेता, मान्य आहे तुम्हाला आवडली बाजारात नवीन वस्तू तर तुम्ही घेता, परंतु ती घरी आणल्यानंतर वापरात आल्यानंतर जुनी वस्तू देखील तुम्हाला बाहेर काढायची आहे ना घरातून, तर ते तसं नाही. ते जे माळ्यावरती असंच ठेवून देतात आणि ते 3-4 वर्ष लगातार तसंच ठेवून राहतं. बघा आता तुम्ही ते माळ्यावर टाकल्या म्हटल्यावर ते पुन्हा तुम्ही कधी वापरणार नाही, तर मग ते बाहेर काढून टाका. आणि जर बघा ती वस्तू तुटलेली नसेल, वापरण्यायोग्य असेल, तर ती एखाद्या गरजूला द्या. बघा आपण काय करतो, बऱ्याच वेळा आपण ज्या वस्तू वापरत नाही ते उचलतो माळ्यावर फेकतो, उचलतो माळ्यावर फेकतो, पुन्हा वापरू असं मनात धरतो. मग तिथे अशा अनेक वस्तू साठल्या जातात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निगेटिव्हिटी देखील जमा होते आणि नंतर हे स्वच्छता करण्यास देखील आपल्याला तेवढंच कंटाळवाणं आणि त्रासदायक जातं. म्हणून अशा जुन्या तुटलेल्या फुटलेल्या न वापरलेल्या वस्तू घरामध्ये आणि याचा आपल्या जीवनावर बराचसा वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुटकं फुटकं जे सामान आहे ते आपल्याला म्हणजे भंगार घरातून बाहेर काढायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या घराच्या खिडक्या, पंखे हे वेळोवेळी स्वच्छ करत जावा. तुमच्या घरामध्ये जी काही रद्दी आहे ती देखील बाहेर काढा. आता बघा मुलांच्या एक्झाम संपतील, त्यानंतर बरीचशी त्यांची वर्षभराची रद्दी जमा झालेली असते आणि जे बुक्स असतात ते गरजू गरिबांना द्या. त्या मुलांना शिकण्यासाठी देखील त्याचा फायदा होईल. पहिल्यांदा बघा हे भंगार, तुटलेल्या फुटलेल्या वस्तू, त्यानंतर हे रद्दी सामान, पुस्तकं वगैरे, वह्या ह्या देखील आपल्याला घरातून बाहेर काढायचे. त्यानंतर तिसरी म्हणजे जुनी झालेली कपडे. बघा आपण काय करतो, फॅशननुसार कपडे वापरत असतो. बाजारात नवीन फॅशन आली की आपण ते कपडे घेऊन येतो. ठीक आहे तुम्ही घ्या कपडे, परंतु न वापरलेले म्हणजे वापरात नसलेले, खराब झालेले हे कपडे मात्र आपण बाहेर काढत नाही. तर ते कपडे देखील तुम्ही बाहेर काढा आणि ते कपडे जर तुम्हाला कोणाला तरी द्यायचे असतील तर ते असेच देऊ नका. ते स्वच्छ धुवा, मिठाच्या पाण्यातून काढून सुकून मगच तुम्ही ते दुसऱ्याला द्या. असं तुम्ही तुमच्या अंगावरचे कपडे डायरेक्टली दुसऱ्याला देऊ नका. आणि जर कपडे फाटलेले वगैरे असतील, घालण्यायोग्य नसतील, तर ते तुम्ही कपडे टाकून द्या. फाटलेली कपडे घरात ठेवत जाऊ नका, त्यामुळे दारिद्र्य येते. त्यानंतर बघा आपल्या ज्या चपला असतात किंवा बूट हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर घरामध्ये दारिद्र्य आणि निगेटिव्हिटी आणत जातात. त्यामुळे घरामध्ये न लागणारे किंवा आपण जे वापरत नाही, तुटलेले आहेत, ज्या चप्पलच्या बेल्ट तुटलेले असतात, काही चप्पलना होल पडलेले असतात, इलास्टिक लूज झालेले असतात, तर अशा प्रकारच्या चप्पल तुम्ही कचऱ्यामध्ये फेकून द्या. ते घरामध्ये ठेवू नका. बघा काही घरामध्ये गरज नसताना देखील 20-20, 25-25 चप्पलांचे जोड पडलेले असतात. तुम्ही जेवढे वापरताय तेवढे वापरा. वापरण्याजोगे असतील तर ते दुसऱ्याला दान करा. पण असे न वापरता असे घरामध्ये चपला साचवून ठेवणे हे अत्यंत वाईट असतं. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर निगेटिव्हिटी निर्माण होते आणि घरामध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य येते. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ कधीही ठेवू नये. एकतर ते तुम्ही दुरुस्त करून वापरा. तुम्हाला जर वापरायचं नसेल तर ते कोणाला तरी देऊन टाका किंवा मग ते खराब झालेलं असेल, दुरुस्त होणार नसेल तर ते तुम्ही फेकून द्या. पण काढून भिंतीवरून असंच एखाद्या कोपऱ्यामध्ये घरात ठेवू नका. बघा घरातील काही अशा गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये खूप असा चांगला वाईट परिणाम होत असतो. माता लक्ष्मी जी आहे ती चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होत असते. ज्या घरामध्ये घाणेरडेपणा, अस्वच्छता असेल तिथे माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही आणि त्या घरामध्ये सतत आजारपण, दुःख, दारिद्र्य या गोष्टी वाढायला लागतात. हे नक्की लक्षात ठेवा. बघा आपण म्हणतो ना मी सगळं करते, सगळे देवांची पूजा करते, सेवा करते, तरी देखील माझ्याच बाबतीत असं का होतं. बघा आपल्या किचनमध्ये बरेचशा अशा वस्तू असतात म्हणजे चटणी, लोणची याला बुरशी आलेली असते. या गोष्टी देखील आपल्याला पाहायच्या आहेत आणि अशा गोष्टी आपल्याला कचऱ्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. बघा गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत असते आणि या गोष्टी जर सगळ्या घरामध्ये असतील तर त्या वर्षानुवर्ष तशाच चालत राहतील आणि मग आपण विचार करतो की माझ्यावरचे वाईट दिवस कधी संपतील. मागच्या वर्षी पण माझी तीच स्थिती होती, यावर्षी पण हीच स्थिती आहे. कारण या काही गोष्टी आहेत त्या आपण
बदलतच नाहीत आणि वेळोवेळी जर या गोष्टींची काळजी घेतली तर 100% आपल्यावर चांगले दिवस येतात। म्हणजे आपले जर आता चांगले दिवस आहेत तर त्यापेक्षाही अधिक चांगले दिवस आपल्यावर येतात। बघा, पाहायला गेलं तर ह्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या वाटतात। आपण कित्येक वेळा पाहतो की घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरून सारखी भांडण तंटे होत राहतात, वादविवाद होत राहतात। तर याच काही गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी असते आणि याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होत असतो। तुम्ही नक्कीच या गोष्टींची काळजी घ्या। आता त्यानंतर पुढचं बघा, खंडित झालेल्या देवांच्या मूर्त्या, तुटलेले फुटलेले फोटो, हे सगळं तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा। बघा, तुमच्या घरामध्ये खंडित झालेल्या देवांच्या मूर्ती असतील तर त्या तुम्ही देऊन त्याच्या बदली देवच तुम्ही पुन्हा नव्याने घ्या, त्या बदली दुसऱ्या कोणत्या वस्तू घेऊ नका। तसेच बघा, देवाऱ्यामध्ये किंवा देवाऱ्याच्या आजूबाजूला अजिबात गर्दी करायची नाही। म्हणजे जे अनयूज सामान आहे ते अजिबात साईटून ठेवून द्यायचं नाही। बघा, नवीन वर्ष येते हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्याला या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आणि या गोष्टी जर तुम्ही घराबाहेर काढल्या तर मग गुढीपाडव्यापासून सुरुवात करून येणारं जे नवीन वर्ष आहे ते आपल्याला अत्यंत छान आणि भरभराटीचं जाईल। प्रत्येकाला सुख हवं असतं। तुम्हाला असा कोणताही माणूस सापडणार नाही ज्याला दुःख आणि संकट हवी आहेत। तर त्यासाठी आपल्याला काही कष्ट करायचे आहेत आणि नक्कीच आपल्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळेल। तर पहा, गुढीपाडवा येण्याआधी या काही ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या होत्या, त्याचे काही परिणाम होतात याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तुम्हाला जर नक्की माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।